गाई पालनापेक्षा शेळी पालन आणि मेंढी पालन याचं आर्थिक गणित थोडंसं उलगडून सांगितलं, ते कसं परवडतं हे सांगितलं. परंतु प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. त्याप्रमाणे जर शेळी पालन आणि मेंढी पालनामध्ये व्यावसायिकांसाठी आणि शासनाने राबवलेल्या योजनांमध्ये शेळी आणि मेंढी पालनासाठी कोणत्या फायदेशीर आहेत या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे. जिल्हा पातळीवरती शेतकरी अर्जही करतात, परंतु काही योजना ह्या लकी ड्रॉ प्रमाणे काढल्या जातात. म्हणजे लाईव्ह स्टॉक मिशन म्हणजेच राष्ट्रीय पशुधन योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाते. या योजनेमध्ये मात्र लकी ड्रॉ वगैरे अर्ज करावा लागतो. तुमच्या अर्जाची छाननी पडताळणी केली जाते आणि जर सगळे कागदपत्र व्यवस्थित असतील तर ही योजनेसाठी तुम्ही पात्र ठरता. ही योजना म्हणजेच राष्ट्रीय आपण शेळी आणि मेंढी पालनासंदर्भात चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपल्याला शेळी पालनासाठी नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत नेमकं किती कर्ज मिळतं आणि किती नगांसाठी किती कर्ज मिळतं याबद्दल आपण आज विचार करतो. योजनेमधून आपल्याला काही आर्थिक फायदा होणार आहे हेही लक्षात घेऊन एक व्यावसायिक वृत्ती असणाऱ्या तरुणांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. कारण उद्योजक बनण्यासाठी, नवीन स्टार्टअप तयार करण्यासाठी प्रत्येक तरुणासाठी ही एक नवीन संधी हा खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यामुळे या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि नॅशनल स्टॉक मिशनच्या अंतर्गत तुम्हाला आवडीचा शेळी पालन असो, गाई पालन असो, मेंढी पालन असो किंवा कुक्कुटपालन असो, या कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही उतरून तुमचं नशीब आजमावलं पाहिजे. असेच नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडली तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा.